मराठा समाजाला आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेला लढ्यास प्रत्येक वेळी दिलेली आश्वासने पूर्ण केली जात नाहीत। त्यामुळे येत्या 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली या ठिकाणी उपोषण करण्यात येणार असून यावेळी संपूर्ण आरक्षण घेतल्याशिवाय उपोषण मागे हटणार नाही। त्यामुळे मराठा समाजाने पूर्ण ताकदीने अंतरवाली येथे येण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामधील मायनी येथील शंकरराव पाटील सांस्कृतिक भवनामध्ये खटाव मान व फलटण तालुक्यातील मराठा समाजाची बैठक सकल मराठा समाज मायनी शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते। प्रारंभी मायनी नगरीमध्ये JCB मधून फुलांची पुष्पवृष्टी करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। तदनंतर झालेल्या बैठकीमध्ये बोलताना पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील समाज आता जागा झाला आहे, यांच्याबद्दल आता कोणती शंका नाही। माझ्या मनात शिल्लक राहिली आहे। मराठा समाज जागा झाल्यानंतर सरकारमध्ये कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची हिंमत राहणार नाही। मराठ्यांपुढे सत्तेचे शहाणपण चालत नसल्याचंही त्यांनी सांगितलं। बावनकुळे यांच्या दबावावर कसलेही निर्णय घेणार का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला।